सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते श्री श्रीराम विष्णू वैद्य कोकणचे सुपुत्र मोहन कदम, दीपक फणसळकर, शांताराम गुडेकर, केतन भोज यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे पत्रकारिता सामाजिक कार्यक्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल कोकणरत्न पदवी 2025 पुरस्काराने गौरवण्यात आलाय। हा पुरस्कार प्रदान सोहळा 13 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान शेजारी मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत कोकणातील निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या कोकण रत्न या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे। कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचा गौरव करणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यंदाच्या सोहळ्याला विशेष उत्साहाचं वातावरण लाभलंय। स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा हा उपक्रम कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। श्री संजय कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमाखात संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुणकर व्यासपीठावर उपस्थित होते। मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे आणि सल्लागार श्री दीपक लाड या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न धडाडीने मांडणारे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरमधील अंगवली रेवाळेवाडीचे सुपुत्र श्री शांताराम ल गुडेकर तसेच मुक्काम पोस्ट कासार कोळवण गावातील समाजसेवक, पत्रकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री मोहन जयराम कदम, लांजा तालुका सुपुत्र केतन भोज, दीपक फणसळकर आणि रायगडचे सुपुत्र श्रीराम वैद्य यांना प्रतिष्ठेच्या कोकण रत्न पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। पत्रकार श्रीराम वैद्य, मोहन कदम, शांताराम गुडेकर, केतन भोज, दीपक फणसळकर यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्काराची मालिका अखंडपणे सुरूच आहे। त्यांच्या या चतुरस्र कामगिरीबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकण रत्न पदवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। त्यांनी ग्रामीण भागातील अनेक मूलभूत प्रश्न, स्थानिक स्तरावरील प्रशासकीय कामकाजातील त्रुटी अत्यंत परखडपणे आणि निपक्षपातीपणे समाजासमोर आणल्या। त्यांचे तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्रभावीपणे वाचा फोडल्यानं प्रशासनाला अनेक वेळा या प्रश्नांची गंभीर दखल घेण्यास भाग पाडलाय। सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयी उपक्रम राबवत असतात। रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह त्यांचे कार्य हीच त्यांची एक ओळख निर्माण झाली। कोणतीही अपेक्षा न करता निस्वार्थी वृत्तीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत झटत असतात।